प्रवाशांनी सीट वरती कब्जा करायला सुरुवात। तुमच्या सगळे परेशान झाले ना। जशी सुटली गाडी शेगाव पासून कंटिन्यू फुल पॅक चालली आहे। बोला पंढरीनाथ भगवान की जय। नमस्कार, मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आजच्या आषाढी वारी स्पेशल प्रवासामध्ये। लोकेशन शेगाव बस स्थानक, संत गजानन महाराज यांची पुण्यनगरी आणि याच पुण्यनगरीमधून आपला प्रवास होणार थेट पंढरपूर। 490 किलोमीटरचा प्रवास होणार पांडुरंग माऊलीच्या दर्शनासाठी। शेगाव ते पंढरपूर दिवसातून 2 शेड्यूलच्या बसेस जातात, सकाळी 7:30 ला आणि संध्याकाळी 4:30 वाजता। यापैकी संध्याकाळी सुटणारी बस शेगाव सांगली, तिचा मी प्रवास केलेला आहे। संपूर्ण व्हिडिओ प्रवास सांगली ते शेगाव मार्गे कुर्डुवाडी, पुढे मग गेवराई, बीड, जालना, चिखली, खामगाव असा करत तिचा मार्ग आहे। आणि सकाळी जी 7:30 ला बस सुटते तिचा जाणारा मार्ग आणि लागणारे घाट एकदम नादखुळा। वाजले सकाळचे 6:50। शेगावरून पंढरपूर साठी नियमित दररोज चालणारी बस सेवा लागते सकाळी 7:30 ला। पल्ल्याट क्रमांक पलीकडे बघावं लागेल कोणता असेल तो, पण टायमिंग लक्षात ठेवा। सकाळी 7:30 जाणारा मार्ग थोडा युनिक असेल, काय तो पुढे सांगेनच, पण टायमिंग लक्षात ठेवा सकाळी 7:30 ला। अजून वेळ आहे, 40 मिनिटाचा कालावधी आहे। गरमागरम पहिला आधी चहा पिऊन घेऊ। समोर आपली बस तयार आहे, शेगाव पंढरपूर नवीन एसटी महामंडळाची अशोक लेलँड BS6 बस। बस अजून फलाटला लागलीच नाही, प्रवाशांनी सीट वरती कब्जा करायला सुरुवात। मला काय टेन्शन नाही, कारण मी बुकिंग केलेली आहे सीट क्रमांक 2। हा, आता काय ती गर्दी करा, कुठून सीट अडवा, रुमाल टाका, बॅगा टाका, काही करा, पण बस फलाटला न लागताच गाडी पॅक होते म्हणजे काय। चला माऊली चला पुढं। हे बघा किती तुफानी गर्दी आहे आज। बस 100% जागेवर फुल पॅक। शेगाव पंढरपूर आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 7 नंबरला। ज्या बसेस पास होतात सिल्लोड, बार्शी, बुलढाणा, सोलापूर या साईडला। येस बरोबर, किती क्रमांक 7 नंबर। आणि या दरम्यानचा जो मार्ग असेल शेगाववरून खामगाव, मेहकर, पुढे लोणार, मेढा, पाथरी, माजलगाव, हे काय धारूर, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल या प्रवासामध्ये 13 ते 14 बस स्थानक आपल्याला पाहायला मिळतील। कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण प्रवास तर भाई नादच कळवणार आहे। आधी या रूट वरती जुन्या बसेस दाबायच्या, MS बॉडी किंवा जुनी आपली लालपरी, परंतु आता बुलढाणा विभागातील शेगाव वगैरे देखील नवीन बसेस मिळाली आहेत आणि तीच बस आपल्याला घेऊन जाते पंढरपूरला। बघूया गाडी 5 मिनिटात किती भरली। फुल पॅक गाडी जागरून पॅक होते। अजून आपल्याला 12 तासांचा प्रवास करायचा आहे, मग किती गर्दी होईल पुढे बघू। 10, 11, 12 आणि 16 हे सीट बसू नका कोणी, रिझर्वेशन द्यायचं। तरी मला शंका होतीच की या बसमध्ये तुफानी गर्दी असणारच आणि ती झाली। बरं झालं बुकिंग केलं होतं, पण सीट कोणती मिळणार होती आयडिया नाही। म्हटलं आपण पुढची सीट घेऊ 2 नंबरची। जुनी बस असेल तर मागे मिळेल, नवीन बस असेल तर डायरेक्ट आपले वाहकदारांच्या शेजारी। अतिशय चांगली गोष्ट ती म्हणजे या प्रवासामध्ये आपल्याला चार्जिंग करण्यासाठी सोयीसुविधा मिळाली आहे। हेच मोठं टेन्शन असतं, कारण शेगाव ते पंढरपूर एकूण 480 किलोमीटरचा प्रवास, लागणारा कालावधी कमीत कमी 12 ते 13 तास। 7:30 ला बस सुटेल, रात्री 9, 8:30 ला पोहोचेल, ते बघू कधी आपली बस पोहोचते ते, पण कमीत कमी 12 तास तर पाहिजे। आपल्या प्रवासाला सुरुवात होते विदर्भाची पंढरी शेगाव ते पांडुरंग माऊलीच्या दर्शनासाठी थेट पंढरपूरला। पांडुरंगाचं नामस्मरणाने पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। बोला पंढरीनाथ भगवान की जय। पंधरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ठीक सकाळी 8:24 आपली गाडी पोहोचली खामगाव बस स्थानक। एकूण 7 प्लॉट, बस स्टँड पूर्णपणे पॅक
आपल्या बसची वेळ आहे सकाळी 7:30 सुटण्याची, परंतु 20 मिनिटं उशिरा सुटली, 7:50 मिनिटांनी. नाहीतर खामगावला टायमिंग आहे ठीक सकाळी 8 वाजता. आणि सगळे चालले पांडुरंगाच्या दर्शनासाठी. काय काय पंढरपूर आहेत, काय काय जानेफळ, पुढे मग माजलगाव, मेहकर यासाठी. खामगाव नंतर या बसचा जो मार्ग असेल तो आता पूर्णपणे बदलून जाईल, कारण पुढे मेहकर, माजलगाव, मट्टा काय म्हणता नाव आहे मला माहित नाही, कारण चुकून मगाशी मी ते हे बोललो, काय मेढा बोललो, मेढा नाही मट्टा नाव आहे कधी. आणि नंतर मग माजलगाव असेल, पुढे किल्ले धारूर, असं करत काटायचं पंढरपूरला. बाहेर जायला मिळेल की माहित नाही प्रत्येक बस स्टँड वरती, परंतु तुफानी गर्दीमधून आज मात्र आषाढी वारी होणार आपली. बस पूर्ण पॅक असल्यामुळे वाहक दादा सगळ्यांना उतरवत आहेत, कारण रिस्क नको. बसची कॅपॅसिटी काय आणि आपण भरतोय काय. मेहकर साठी पण प्रवासी वर्ग भरपूर आहे आणि खामगाव ते मेहकर एकूण प्रवासाचे अंतर आहे 80 किलोमीटर. त्या अगोदर आपली गाडी थांबेल नाश्त्याला. वेगळं थांबते, कारण मस्त की पोटभर नाश्ता करायचा राहू. वाजले सकाळचे 9. आंबे टाकळे या ठिकाणी पोहोचलो असून गाडीने घेतला आहे 10 मिनिटाचा चहा नाश्ता ब्रेक. निघता वेळीच मी चहा घेतला होता, म्हटलं नाश्ता पुढे कुठे करू, आणि इथे थांबली आपली गाडी आंबे टाकळीला. गरमागरम या कांदे पोहे खायला. किंमत 15 रुपये प्लेट. दररोज नियमितपणे चालणारी शेगाव पंढरपूर बस. टायमिंग लक्षात ठेवा, ठीक सकाळी 7:30ला. 12-13 तासांचा प्रवास करून सोडते पंढरपूर. एकूण प्रवासाचे अंतर आहे 480 किलोमीटर आणि यासाठी लागणारे तिकीट भाडे प्रति व्यक्ती 820 रुपये. मी बुकिंग केली आहे ऑनलाईन MSRTCच्या ऑफिशियल ऍप वरून. मला 820 लागले आणि डायरेक्ट येऊन बसलात तर तिकीट भाडे आहे 814 रुपये. आषाढी वारी स्पेशल प्रवास होतोय या जुलै महिन्यामध्ये. जे कोणी पुरुष आता जुलै महिन्यापासून म्हणजे जुलै 2025 पासून एसटी महामंडळाचा प्रवास करणारे आहेत तर त्यांच्यासाठी खुशखबरी. आगाऊ आरक्षण करून एसटीने प्रवास केला तर तुम्हाला मिळेल 15% विशेष सवलत. जर तुमचा प्रवास 150 किलोमीटरहून अधिक असेल, जसा माझा होतोय 480 किलोमीटर, आणि तिकीट बुक केले मी ऑफलाईन तर मला 820 वरती 15% सवलत मिळेल. आता मी ही बुकिंग केली होती जूनमध्ये, त्यामुळे मला काय सवलत नाही, पण जुलैमध्ये केली असती तर हमखास मिळाली असती. बाकी महिलांसाठी म्हणा किंवा इतर ज्या सवलती ते आहेच, पण पुरुषांना मात्र ही स्पेशल सवलत ती म्हणजे 15%. फक्त काय आगाऊ आरक्षण म्हणजे आरक्षण करून बुकिंग करून जर तुम्ही प्रवास करणार असाल तरच. डायरेक्ट बसला तर मिळणार नाही. खरं तर या सर्व माहिती न्यूजवाल्याने दाखवलं पाहिजे, न्यूज रिपोर्टर चॅनलवाल्याने, पण त्यांका तर तैमूर हळ हगलो, दीपिका पादुकोणने हळी उडी मारल्यान, ह्यो ड्रेस केल्यान, तो ड्रेस केल्यान, फालतू गोष्टी बरे दाखवतले. पण चांगली माहिती द्यायची म्हटली ते सुद्धा प्रवाशांच्या फायद्यासाठी, त्या मात्र त्यांना जमाचा नाही.
ती जबानी घ्यायची काय मारलं म्हणून तिथे कोणी नव्हतं म्हणा याची खास कोण ऐकतो काम चालतं. नाही आणि या त्यांना ते आलते मला बोलत होते नाही की बा काय म्हणलं जायचं त्यावेळेस आम्ही नव्हतो मग ते म्हणत बा कन्फर्माइज करून टाकलं काय आणि तुम्ही काही बनवतात इकडं सगळं हे झाल्यानंतर फक्त मारल्याचे लाश आहेत म्हणून मात्र ओके अरे मावशी भावांचं जन्म आहे ना लागते ना पण आपल्याला पण असं करून पाहिजे आता गाडीची घरी दोन पेजेस आहे आपण घरी आपल्या नावाचं 16 रुपयासाठी ते मागे इकडेच पाणी भरलं का व्हिडिओ व्हायरल झाला तो. बरोबर बरोबर. आणि व्हिडिओ मध्ये काय दाखवलं होतं की समृद्धी महामार्ग पाण्यावर गेलाय. हा 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 पूर्ण भरलेला. स्वागतम सुस्वागतम. पैनगंगे नदीच्या काठावर असलेल्या मेहकर या तालुक्यामध्ये आतापर्यंत 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. शेगाव ते मेहकर या ठिकाणी येऊन अजून 380 किलोमीटर बाकी आहे. मेहकरचा हा टेम्पररी बस स्टँड नवीन बांधकाम पलीकडे सुरू आहे आणि आपली गाडी पोहोचली ठीक सकाळी 10:35. मेहकर पासून बऱ्याच ठिकाणी इंटरकनेक्ट होतात जसे की नागपूर, पुढे मग छत्रपती संभाजीनगर, शिर्डी आणि आपण ज्या दिशेने चाललोय लोणार, मंठा, बार्शी, पंढरपूर. मेहकर बस स्थानकाचं कामकाज सुरू आहे मोठ्या प्रमाणात आणि जो टेम्पररी बस स्टँड आहे त्या ठिकाणी टाइम टेबल लावलंय परंतु पूर्ण वाईट अवस्थेमध्ये. म्हटलं जेव्हा नवीन बस स्टँड होईल किंवा पुढे पुढे आपल्याला चांगले चांगले बस स्टँड मिळतील आणि त्याचं टाइम टेबल असेल तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. मेहकरपर्यंत बरीचशी पब्लिक होती. आता मात्र बस रिकामी झाली आहे परंतु सीट बाय सीट जे लोक बसले आहेत ते सगळे एंड टू एंड पंढरपूर पर्यंत. मग आता काय करतो पंढरपूर काय काका तुमच्या सगळे परेशान झाले ना. गाडी फिरून आली तुमच्यासाठी. सुलतानपूरला पोहोचलो असून आपला मार्ग आता बदलणार. थेट मंठा या दिशेने. डावीकडचा मंठा आणि उजवीकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, थेट मराठवाडा दिशेने. आता पुढील बस स्थानक लागेल लोणार. विदर्भाकडून मराठवाड्याकडे प्रवेश करताना शेवटचे बस स्थानक लोणार. लोणार बस स्थानक बुलढाणा जिल्ह्याचे मराठवाड्यात जाताना शेवटचं टोक लोणार बस स्थानक, लोणार तालुका. आता पुढे आपण प्रवेश करू ते मराठवाड्यामध्ये. एकूण 6 पलटचे बस स्थानक या ठिकाणी तुम्हाला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र झाला बसेस मिळतील. पलट क्रमांक 1 नंबर थेट नाशिक, कल्याण, पुणे यासाठी आणि बाकीचे मराठवाडा, विदर्भ. काही म्हणा राव जशी सुटली गाडी शेगावपासून कंटिन्यू फुल पॅक चालली आहे. आता पण फुल पॅक. कोण कोण व्हिडिओ बघणारे आहेत लोणार मधून नक्कीच कमेंट करा. # आमचं लोणार.
सातारा पासून एक बस येते सातारा लोणार, तो सुद्धा व्हिडिओ करायचा आहे. बघूया नेक्स्ट टाइम कधी वेळ मिळाला तर नक्की करू. कोणता प्रवास? सातारा लोणार. विदर्भाची हद्द आता थोड्याच वेगळं समोर थेट प्रवेश करून मराठवाडा विभागामध्ये, मराठवाड्याचा जालना जिल्हा, जालना. हो मंडळी, शेगाव पंढरपूर एसटीचा प्रवास हा 3 विभाग आणि 5 जिल्ह्यांतर्गत होतो. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार पासून वडगाव नंतर मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात प्रवेश होतो. लोणार नंतर मुख्य बसस्थानक लागते मंठा बसस्थानक. अनेक लोकांची या ठिकाणी गर्दी असते. आपल्या बसमध्ये देखील झाली. नंतर सेलू आणि पाथरी ही बसस्थानके घेत एसटीचा प्रवास धुमधडाक्यात सुरू असतो. वेलकम टू ढालेगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. वाजले दुपारचे 2:30 आणि ढालेगाव ठिकाणी आपल्या गाडीने घेतला आहे 15 मिनिटाचा जेवणासाठी ब्रेक. जेवणासाठी या ठिकाणी बरेचसे हॉटेल आहेत. 1, 2, 3 समोर, 4 त्या ठिकाणी 5. पण या जेवणासाठी जास्त खास काय नाही. जे काय असेल ते पद्धत समोसा, ते चिवडा, मटकी, बटाटे वडे एवढंच, सगळं तेलकटच आहे. काय घेऊ काय नाही मोठा प्रश्न पडलाय राव. आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी घेतली आहे पाणीपुरी. या ठिकाणी स्टॉल आहे ढालेश्वर भेलपुरी सेंटर. म्हटलं ह्याच्यावर काय ते भागून घेऊ. समोसे, वडे, मिसळ, तेलकट नकोच. अशी काही पाणीपुरी आहे 20 रुपयाची. किती एकूण आल्यात पुऱ्या? 4, 7 पुऱ्या आल्या आहेत. वा, पाणीपुरी खायला या. तसं खाण्यासाठी भरपूर काय काय. डबा पण आणलाय, चिवडा आहे, डाएट चिवडा सोबत. आता घेतला मग 20 रुपयाचा मक्याचा चिवडा. आपल्या बस सोबत अजून बस लागली आहे बीड आगाराची. मला वाटतं ह्याला जाणार सगळ्यात माजलगाव बेटला जाणाऱ्या 2 जिल्ह्यांमधून प्रवास पूर्ण करत आपण प्रवेश केला 3रा जिल्हा परभणीमध्ये. आणि या प्रवासात आतापर्यंत 7 बसस्थानके लागले. टोटल 7 अजून आहेत, पुढे आहेत. टोटल किती होतात ते तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. एकदम पद्धतशीर लिस्ट लावा. अजून एक बस आली जेवणासाठी पंढरपूर यात्रा स्पेशल, मेकर ते पंढरपूर. आतापर्यंत 260 किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली. माजलगाव बस स्थानक या ठिकाणी येऊन जिल्हा बीड. असं काही संपूर्ण माजलगाव बस स्थानक सगळा पाण्याखाली गेलाय. पाऊस पडला वाटतं मजबूत. आपली गाडी पलीकडे लागली 8 नंबरच्या बरोबर बाहेरच्या साईडला. माजलगाववरून डायरेक्ट कोकणात माणगावसाठी विशेष गाडी आहे. एसटी महामंडळाची नाही पण भाडे तत्वावर गाडी चालू आहे. एकदम पॉवरफुल रूट आहे. माजलगाव, अहिल्यानगर, पुणे आणि मग तामिणी घाट उतरत थेट माणगाव, गोरेगाव. माजलगावला पोहोचण्याचं टायमिंग ठीक दुपारी 3:35. गाडी माझ्या गाडीतले लोक उतरून राहिले. आता हे बघा, त्यांना विचारा कुठं जायचंय.
सुपर डुप्पर आपली बस पोहोचली बीड जिल्ह्यातल्या बीड विभागातील किल्ले धारूर धारूर गाव आणि येथेच तुम्हाला मिळेल बीड जिल्ह्यातला ऐतिहासिक किल्ले धारूर. किल्ल्यापाशी जायचं असेल तर बस स्टँडच्या मागून जातो रोड, डावीकडे वळलात तर सरळ थेट किल्ल्याकडे घेऊन जाईल. आणि गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही. जैसे थे वैसे हे. त्याला उतरून आणायला लागेल ना. कशाला उतरलं बस स्टँड काय माहिती. नशीब मला चढायला मिळेल ना, तर मी थांबलो असतो बस स्टँडच्या खाली. एवढी बस पॅक. पण खाली कशाला उतरतोय मला बस स्टँडचे वेळापत्रक मिळावे म्हणून. पण काय मिळत नाही राव. जेवढं मला मिळते तेवढे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचताय. फक्त लाईक करा व्हिडिओला. मस्त की मजा करता की नाही एन्जॉय. शेगाव पंढरपूर या नवीन एसटीचा नक्की लाईक करत जावा. शेगाववरून गर्दीने जी बस भरली ती काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. या प्रवासात बुकिंग करून सुद्धा उभे राहायची देखील आमच्यावर वेळ आली. म्हणलं कधी एकदाचा बार्शी बसताना घेता असा माका वाटला. भाऊराव पोचलो आपण येरमाळा बस स्थानक. पलीकडे बस स्थानक आणि बस मध्ये बार्शीला जाणारी पब्लिक तुफानी गर्दी या ठिकाणी. बार्शीला जाणारी बुलढाणा, जालना, परभणी, धाराशिव या 4 जिल्ह्यामधून प्रवास करत फायनली पोहोचलो आपण 5वा जिल्हा. तो म्हणजे हा कोणता? MH13 आपलं सोलापूर जिल्हा. आणि या ठिकाणी आपली गाडी पोहोचली बार्शी बस स्थानक. 390 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बस स्थानक या ठिकाणी येऊन संपूर्ण बार्शी बस स्थानक. जरा आपली गाडी थांबेल 5 मिनिटांसाठी, कारण कंटिन्यू सुरू आहे. लोक स्टँडिंगने आहेत, बसून आहेत, त्यामुळे टॉयलेटची जरा सोय करतात सगळेजण. 5 मिनिटं गाडी थांबेल. बार्शी बस स्थानकातून तुम्हाला विदर्भ, मराठवाडा, कोकण, इव्हन उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जायला बसेस मिळतील. इथून गाडी सुटते थेट कोकणात मालवणला जायला. बार्शी मालवण जरा कमेंट करून सांगा कोणाला टायमिंग माहिती आहे. तर मालवण पासून बार्शीसाठी पहाटे 5ला टायमिंग आहे. आता या ठिकाणून किती असेल नो आयडिया. एकूण 5 ते 6 फलाट आहेत आणि समोर केबिन पाहू शकता. चांगली जुनी एसटी बस बनवली आहे. केबिन असावं तर असं. तर मंडळी आतापर्यंत देण्यात आलेली शेगाव पंढरपूर या बस बद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आता मी तर धडधाकट आहे म्हणून मस्त की सिटिंगने प्रवास करते का वाटत नाही. परंतु आपले सगळे 80 पार 70 पार जे आपले माऊली भक्त आहेत बसून कुठून प्रवास करताय शेगाव बसून स्टार्टिंग बसून त्यांच्याकडे स्टॅमिना असेल तर त्यांना एक लाईक नक्कीच बनतो.
पोचलो बाबा पुण्यनगरी पंढरपूरला, जी मला मिळाली ठीक सकाळी 7:30 वाजता आणि बरोबर 15.5 तासाचा रात्री 10:50 जर्नी पूर्ण झाली. एकूण 490 किलोमीटरची. कुठे? या पंढरपूरमध्ये. सगळे माऊली भक्त चालले आता विठुरायाच्या दर्शनासाठी. गाडी पूर्णपणे रिकामी झाली. शेगाव आगाराचा पंढरपूरसाठी अतिशय फायदेशीर मार्ग. या रूटमधून शेगाव आगारला चांगलं उत्पन्न मिळतं, कारण गाडी कशी गावोगावी, त्यामुळे सगळे लोक ऑनबोर्ड होतात. पण माझं एक सजेशन आहे की ह्या रूटला नवीन गाडी देऊन काहीच फायदा नाही. जी आपली जुनी आहे तीच बरी होती. नवीन गाडी दिली तर 100% 10 दिवसात वाट लागली समजायची. बॅक टू जुनेवाले नवीन बसस्थानक, ज्या रेग्युलर गाड्या थांबतात सगळ्या इतर वेळी. आणि बरेच भक्तगण या ठिकाणी झोपले आहेत बेंचेसवरती. खाली पाहू शकता. मी पण आता झोपण्याची सोय केली आहे या ठिकाणी. म्हणजे आज माझा मुक्काम बंदर आहे पंढरपूरच्या या बसस्थानकावरती. कारण भाऊ रूम जे आहेत ते प्रत्येकाला सिंगल रूम कोणाला देत नाही, आणि जर घेतले तर अमाऊंट अशी आहे की न परवडणारी. त्यापेक्षा आपलं बसस्टँड जिंदाबाद आहे. तर तुमच्यापैकी जे कोणी आता आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येत आहे तर लक्षात ठेवा, ST महामंडळाच्या कोणत्याही बसने या. तुम्हाला या मेन बसस्टँडवरती एकही ST सोडली जाणार नाही. ज्या काय असतील त्या भीमा बसस्थानक, पांडुरंग बसस्थानक, पुढे मग चंद्रभागा बसस्थानक या ठिकाणी सोडतील. आता मस्तपैकी झोपतो. जेवण तर माझं मगाशी झालं. शेतफळाला गाडी थांबली होती 15 ते 20 मिनिटासाठी आणि मागवली गरमागरम 120 रुपयांची डाळ खिचडी. तर मंडळी, शेगाव ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त केलेला प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि हो, लवकरच एका नवीन रूपात आषाढी एकादशी स्पेशल पंढरपूर देवदर्शन तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की येईल. पण कधी? 6 जुलै 2025ला. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ज्या ज्या ठिकाणी आपली गाडी थांबली त्या ठिकाणी लोकांनी व्हिडिओ बघणार असतील तर. मस्तपैकी आता झोपतो. भेटूया आता पुढच्या एका नवीन स्पेशल प्रवासामध्ये, स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.